अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई केली। प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत। पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी आणि गोडाऊनवर छापा टाकून धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। तसेच रानडुकरांची अनेक क्षेत्रातील भुईमुगांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना केलं। राज्यात सुमारे 12 दिवस आधी धडकलेल्या मान्सूनचा प्रवास आता रखडलाय। किमान 10 जूनपर्यंत हा प्रवास थांबवलेला असेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन करण्यात। कांद्याला वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत कांदा अतिशय कमी दराने विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला। यावेळी कांद्याला मिळाला फक्त 3 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फरफट होत असून व्यापाऱ्यांच्या मनमानीवर संताप व्यक्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 10 पथके तयार करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान कायमचे बंद करण्याचा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलाय। गेल्या वर्षभरात कृषीच्या भरारी पथकाने अनेक कारवाई केल्या। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय। राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1,71,00,000 आहेत। त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून अद्याप सुमारे 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं बाकी आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतीच्या मशागतीचं काम पुन्हा खोळंबलेत। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। 4-5 दिवस उघडीप दिल्यानंतर मशागतीच्या कामाचा वेग वाढला होता, मात्र आता त्याला ब्रेक लागला। राज्यात हवेचा दाब वाढल्यामुळे मागील 4 दिवसांपासून मान्सून पुणे, मुंबई, सोलापूर आणि अहिल्यानगर या भागातच अडखळलाय। त्यामुळे तापमानात पुन्हा 4 ते 6 अंशांनी वाढ होताना दिसते। कोकणात हलका पाऊस अधूनमधून सुरू असून उर्वरित सर्वच भागात तो थांबला। वातावरण 6 जूनपर्यंत असंच राहणार आहे। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रत्नागिरीत दमदार एंट्री मारली। कोकणात सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली, मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता। पेरणी केल्यानंतर कोवळ्या भात रोपांना पाण्याची आवश्यकता असते। ऊसाची तोडणी केल्यानंतर परभणीतील काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतात ज्वारीची लागवड केली होती। आता या पिकाची काढणी शेतकरी करतायत, मात्र मागील काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी पिकाला फटका बसला। त्यामुळे बाजारात भाव कमी मिळण्याची भीती आता व्यक्त केली जाते। हिंगोली जिल्ह्यात सलग 11 दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं बऱ्याच भागातील केळीच्या बागा आडव्या झाल्यात। सुकळी खुर्द या परिसरात 4 एकरमधील केळीच्या झाडांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होती। नवी मुंबईकरांना पावसाच्या पाण्यात एक विषारी अजगर फिरताना दिसला। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय। हिरव्या रंगाचा विषारी अजगर पाण्यातून तोंड वर काढताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय। नवी मुंबईमधली ही दृश्य असल्याचं आता समोर आलं। नुकत्याच पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली। वीकेंडचा आनंद घेण्यासाठी अनेक पुणे मुंबईकरांची पावलं लोणावळ्याकडे वळत आहेत। थंड वातावरणात गरम कणीस तसेच गुलाबी कलमी पेरूवर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत।